पांडुरंग कर प्रथम नमना, पांडुरंग कर प्रथम नमना, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग कर प्रथम नमना, पांडुरंग कर प्रथम नमना, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतते दुसरे चरण संतते त्यांच्या कृपादाने कथे कविता, त्यांच्या कृपादाने कथे कविता, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संततिया, दुसरे चरण पांडुरंग कर प्रथम नमन, दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने कथे नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर गावी गावी माझी सेवा गावी दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा गावी गावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची गावी गावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, देवा. आता वंदुरावच्या भूमिका कीर्तनी उभ्या असती लोकांना श्रुती देखाताय माझ्या दंडवत मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोडवा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंपेरिये दावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी याचा अवकाश आता अवदान अल्पशा वेळेमध्ये अल्पशा बुद्धीप्रमाणे कीर्तन रूपी वाक्पुष्प सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्यमूर्ती देवचे सुप्रसिद्ध साधू जगतमान्य संत देवमान्य संत लोकमान्य संत भगवान तुकोबारा यांचा चार चरणाचा यावत सृष्टीतलावरती आलेला जीवात्मा आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे नामाप्रते तत्व नाही रे अन्यथा त्या नामबोधाच्या ठिकाणी गेलेला जीवात्मा सर्वस्वाचा भोगाधिक असणाऱ्या आयुमान क्रिया साधना संपली की लास्टच्या असणाऱ्या त्या सर्वांगीण दृष्टिकोनातून त्याच्या शेवटाकडे जात असताना तादात्म्य स्वरूपाने प्रत्येकाची इच्छापूर्ती असणारी ज्यावेळेस तुकोबारांनी समर्पण दृष्टिकोनातून लक्षात आणली मला वाटतं हा चार चरणाचा अभंग लिखित केला वा प्रदर्शित केला असावा असं त्या स्वरूपाचा आशय मानणारा हा अभंग या सेवेकरता काय करावं श्राद्ध केलं तर त्याची फलश्रुती काय नाही केलं तर त्याचे परिणाम काय विस्तृतपणे सांगणार आणि अभंगाचा आशय भाव सोडायचा आहे कारण या व्यासपीठा उभं राहिल्यानंतर काही मर्यादा आहे प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु वैकुंठवासी ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज सांगायचे वक्त्याने उभं राहिले की जास्त वाक्यवाने बोलायचं नाही आणि बोलण्यात त्या प्रत्येक गोष्टीला पुरावा द्यायचा इथे उभं राहिल्यानंतर प्रत्येक सूत्रबद्ध पद्धतीने असणारा एक पुरावा द्यायचा मला वाटतं बोलणाऱ्या वक्त्याकडे प्रत्येक विधानाला प्रत्येक प्रमाणाला पुरावा असावा आणि मला वाटतं ज्याच्याकडे नसेल पुरावा त्याला नेऊन पुरावा मला कळलं तर फार बरोबर या निर्धारित वेळेमध्ये मला पुढे घेऊन जायचं का करतात श्राद्ध या दृष्टिकोनातून थोडंसं विश्लेषण मांडतो बारका नाही का शास्त्र पद्धतीने तीन ऋणातून जीवात्म्याला उतराई होता येत नाही एक तर देवऋण संतऋण आणि पितृऋणातून याचा अर्थ त्या ऋणातून उतराई होता येत नाही म्हणजे त्या ऋणातून उतराई व्हायचंच नाही असाही होत नाही मग माणसं म्हणतील उतराई होताच येत नाही तर मग कशासाठी असणार हा अर्थदान ज्ञानदान अन्नदान द्रव्यदान कंचनदान हा भोगाधिक खर्च कशासाठी करायचा याच्याकरता करायचा तेच सांगण्याकरता मी आलेलो आहे आता नीट आहे का त्या ऋणातून उतराय होता येत नाही मला वाटतं संत ऋणातून होता येत नाही देव ऋणातून आणि वडिलांच्या ऋणातून होता येत नाही युगे झाले 28 उभा पुंडलिका पाटीस होता आला असतं तर वीट सोडली असती सरळ सरळ सिद्धांत आहे मला विश्लेषण का मांडायचं त्याच्या तीन कारणांची यादी पुढे घेऊन जातोय का जीव हा कर्ममूर्ती आहे बारका नाही का जीव हा कर्ममूर्ती आहे संतांच्या दृष्टिकोनातून गेलं तर संत ब्रह्ममूर्ती आहे आणि देव धर्ममूर्ती आहे तर बारका नाही का देवाचा स्वभाव आहे धर्म रक्षणाच्या दृष्टिकोनातून
संतांचा स्वभाव आहे बुडतही जन देखे डोळा आणि जीवा कर्म मूर्ती आहे. जीवाचं कर्माधिक प्रारब्ध क्रियेने त्याला जन्माला यावं लागतं. जसं असेल तसं भोगीत यावं लागतं. त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. मी काय आता तुमच्या परिसरात मी नौकाय पण मी सरला बेटाचाच विद्यार्थी, त्यामुळे घाबरायची काय हरकत नाही. आणि फार मोठ्याल्यांच्या संगतीत राहिलो, मोठ्याल्यांच्या सानिध्यात राहिलो, फार मोठा आहे असं नाही म्हणत, फार मोठ्याल्यांचा आशय घेऊन आलेलो, ज्यामुळे जे मानता येईल ते गुरुवर्यांचंच मानतो. नीट आहे का? मी कायम एक वाक्य कीर्तन प्रवचनात सांगतो, कर्म वसुलीला आल्यावर वशिला चालत नाही आणि यमाची नोटीस आल्यावर जामीन चालत. सृष्टीमध्ये आलेला प्रत्येक जीव सुख सापेक्ष क्रिया करता रात्रंदिवस प्रयत्न करतोय, पण त्या प्रयत्नवादामध्ये त्याच्या वाट्याला दुःख येतं. याचं कारण काय? मला वाटतं न्यायशास्त्र प्रविष्ट प्रणालीमध्ये शोधण्याचा प्रयत्न करूया. फार 10वी-12वी नापाचा कीर्तनकार असं अजिबात गृहीत धरू नका. वेल एज्युकेटेड आहे, पण सध्या कलियुगाचं दुर्दैव वेल एज्युकेटेड सुद्धा अनएज्युकेटेड सारखे वागतात. हे सगळ्यात मोठं दुर्दैव. देव आणि धर्म मान्यच नाही म्हणतात तो. मला वाटतं मग कळून जाते हिरण्यकश्यपूच्या कोळातून सुटलेले काही त्या स्वरूपाची माणसं इकडे आली असावी, त्यांना ह्या प्रणाली मान्य नाही. याच्यापेक्षा काय दुर्दैव असं. महाराष्ट्रात राहून जर संत देव धर्म मान्य नसेल तर राहण्याचा अधिकार नाही. मला वाटतं इतक्या प्रकट शब्दात बोलतो मी. नावाने आवडे बोलू नये. प्रत्येक जीवाला दुःख उपभोगावं लागतं. याची जे यादी काढा गेली तर किती प्रकारचा, फक्त मुख्य दुःखाची कारण सांगतो. अभंगामध्ये प्रवेश करतो. न्याय प्रविष्ट प्रणालीमध्ये गुरुवर न्यायाचार्य मंद नामदेव शास्त्रीजी महाराज कुमोदनी सोडवताना एक विश्लेषण विषय मांडायचे. वेदांत प्रक्रियेमध्ये दुःखाच्या 3 शिरांनी सांगितलं. एक वेष्टी, समवेष्टी आणि तिसरी उद्विग्नता. माझं बोलण्याचं स्पीड थोडं जास्त आहे, त्यामुळे 5Gच्या स्पीडमध्ये कीर्तन ऐकायचा प्रयत्न करा. BSNL ला रेंज इतकं खाली मला बोलता येत नाही. चला थोडंसं मांडण्याचा प्रयत्न करतो. वेष्टी, समवेष्टी आणि उद्विग्नता 3 दुःखाची यादी सांगितली जीवाच्या पाठीमागे. कर्ममूर्तीनं जीव एक एक प्रणाली सोडून देतो. अजिबात कोणी शंका घेऊ नका. काही अवयव अजिबात जाऊ नका. थोडंसं पुढे जाऊन सांगतो ऐका. पहिली अवस्था सांगितली वेष्टी अवस्था, दुसरी समवेष्टी. याची व्याख्या जर करायला गेलं तर स्वयंक्रियेने जीवाच्या बाबतीमध्ये एखादं दुःख घडलं की ते इतरांपेक्षा जास्त भासण्याला वेष्टी अवस्था म्हणा. आणि स्वतःच्या बाबतीत किती घडलं तरी ते दुसऱ्यांपेक्षा जास्त दिसतं, त्याचं किती जरी असलं त्याला वेष्टी म्हणा. आणि दुसऱ्याला किती घडलं तरी त्याचं आपल्या बाबतीत कमी भासणे याला समवेष्टी म्हणा. जास्त गाठागाठ होते का? उत्तर महाराज मग फार सोप्या भाषेमध्ये सांगतो. अख्ख्या गावाची लाईट असावं आणि आपल्या घरातले जावा, किती आनंद. याला वेष्टी अवस्था म्हणा. याच्या उलट अख्ख्या गावाची जावा मग आपल्या घरातले असावा, आनंद रे आजी आनंद. ही आपली अवस्था आहे. या दोन्ही दुःख प्रणालीमध्ये जीव स्वतःला तुल्य बळाच्या ठिकाणी तोलतो. म्हणून त्या ठिकाणी तुल्य बळ येतं तिथं श्रेयवाद येतो. आणि श्रेयवाद आला का, विरोधाभास झाला का तिथं वाद पळतो. याच्यापेक्षा खाली येऊन बोलतो, समान दर्जाची 2 व्यक्तिमत्व जर एका व्यासपीठावर आली तर तिथं श्रेयवादावरून असणारा वाद पळतो. हा सरळ सरळ सिद्धांत आहे. हे सगळं जाणकारांकरता आहे, बाकीच्यांकरता नंतर पुढे. चला विश्लेषण यादी मांडत नाही. ही झाल्या 2 अवस्था. शेवटची अवस्था उद्विग्नता. एखाद्या क्रियेने जीवाच्या बाबतीमध्ये जर दुःख घडलं तर ते दुःख पुनरावृत्तीला येऊ नये म्हणून जीव त्या प्रणालीमध्ये पुन्हा प्रयत्न करत नाही. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये फार शुद्ध म्हणे ताकाने पोळलं का दूध सुद्धा फुकून पितात. आता मी 100% घरी जाऊ शकतो. मी आधीच सांगितलं माझं कीर्तन 5Gत आहे का. ताकाने पडलं दूध फुकून पितात. आपल्या म्हणी सुद्धा उलट्या अनिल महाराज. मी आता वेळ नाही तर भरपूर सांगितलं असतं. आपल्याकडे एक म्हणे बघा, काना मागून आली तिकट झाली. मी 6 वर्ष बरेचशे वस्तू अशा काना मागून आणून खालून पाहिलं तशाच लागायच्या. म्हणजे असं काय असेल याच्यातलं. मग मी थोडंसं कीर्तनकार थोडासा ऍक्टिव्हेट असलं पाहिजे. काळ फार बदललाय. म्हणजे जगन्नाथांना म्हणायचे तुम्ही BSNLच्या काळातले कीर्तन राहण्याची मजा राहिली नाही. कारण अजून 10-5 वर्ष तुम्ही या पोरांना जर सांगायला गेले स्वर्ग आणि मृत्यू, ते म्हणतील चंद्रापर्यंत गेलोय, स्वर्गापर्यंत सुद्धा आम्ही जाऊ शकतो. इतका जमाना फास्ट आला. बुरसटलेली कीर्तन पद्धती चालणार नाही आता. मी शालेय शिक्षण दृष्टिकोनातून सुद्धा बोललो त्या दिवशी. आपल्या काळापासून नाही, तुमच्या काळापासून शालेय शिक्षण पद्धती थोडी बुरसटलेली होती. आता बदलायला पाहिजे. कोणत्या पद्धतीने बदलायला पाहिजे? आपल्याकडे जुन्या काळामध्ये एकच गोष्ट होती. एक कावळा होता, त्याला तहान लागली, बोलत चला पटापट. त्याने काय केलं? खडे टाक. तुम्हाला तेच होतं का? तेव्हापासून जर हेच चालत आलंय तर म्हणजे नेमके कालाय तास म्हणे परिवर्तन होणार कधी? मी हे सुद्धा माझ्या 5 वर्षाच्या पुतण्याला सांगत होतो. म्हणले एक कावळा होता तर काका चांगली गोष्ट सांगा म्हणे. मी रोज ऐकतो. म्हणले एक कावळा होता, त्याला तहान लागली, त्याने असणार त्या पाणी तशी चोच जात नव्हती, त्याने दिवसभर खडे टाकले. म्हणलं बाळा, नंतर पाणी वरता आले आणि कावळा प्यायला तृप्त झाला. म्हटला एवढा वेळ आणि एवढा कावळा सुद्धा मूर्ख होता. कावळा तर मूर्ख होता, पण काका तुम्हाला सुद्धा अक्कल नाही. यांनी आपली काढली म्हणजे. 5 वर्षाचे तरी एवढा फास्ट ऍक्टिव्हेट. म्हणला कसं काय? म्हणला एवढा वेळ आहे का? जनरेशन किती फास्ट झालंय. कावळा दिवसभर दगड टाकू दे, मग पाणी वर येऊ दे, मग पिऊ दे. कावळ्याला अक्कल नव्हती का? 1 रुपयाचा स्ट्रॉ आणू दे, त्याच्यामध्ये बुडू दे, कावळ्याला पिऊ दे, कावळा उडू दे.
प्रणाली त्याच पद्धतीने चालली आहे. असं नाही, कालाय तस्माय परिवर्तन होणं गरजेचं आहे. मला विश्लेषण मांडायचं. एखाद्या क्रियेने जीवाला दुःख झालं की ती पुनर्वाट्याला येऊ नये म्हणून जीव प्रयत्न करतो. दृष्टांत सांगतो. माझा स्वभाव मी दृष्टांताने पुढे जातो. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. क्रियामान साधना सांगतोय का. विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट झाला की एका पक्षाला नाचावं वाटतं. काय नाव त्याचं? मोर. आता नीट ऐका. नो वन्स मोर. परत 1 तास विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट चालला. मोराचा नाचही सुंदर चालला. नाचणाऱ्या मोराकडे बघून म्हणावं वाटलं, नाच रे मोरा, आंबे राहिले नाही तो कुठेही नाचू. स्वतंत्र प्रश्न आहे त्याच्यावर. आता राहिलेच नाही तो काय करणार तू. 1 तासाने विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट थांबला. नाचणारा मोरही शांत झाला. नंतर लक्षात आलं खिशामध्ये 5Gचा मोबाईल होता. व्हिडिओ गॅलरी ओपन करून मोराची सुंदर चित्रफित, शब्द कळला त्यांना, फोटो आपल्या मोबाईल मध्ये असायला पाहिजे होता. त्याकरता असणारं सगळं शांत झालं. आता कडकडाटही थांबलाय, गडगडाटही थांबलाय, नाचणारा मोरही दगडावर थांबलाय. नंतर मोबाईल काढला, व्हिडिओ गॅलरी ओपन केली, कॅमेरा क्लिक केला, मोराच्या जवळ गेला आणि शांत असलेल्या मोराला विनंती केली, ए मोर, मोर वन्स मोर. मोर म्हणला, नो मोर, इट्स अ वन मोर. प्रक्रिया अशी, एखाद्या क्रियेने जीवनाच्या ठिकाणी दुःख प्रक्रिया झाली तर त्या प्रक्रियेने मनुष्य प्रयत्न करत नाही. या दुःखातिक यादीतून जीव पुढे जातो. म्हणजे जीवाच्या वाट्यामध्ये कर्म आहे आणि जीवाला ते भोगावं लागतं. म्हणून जिवंतपणे योग्य त्या पद्धतीने विस्तार करत चला. त्या पद्धतीने कर्म करत चला. कोणता शेवट गोड होतो, या कोणता अट्टहासाच्या करता मला घेऊन जायचं. एकदा पायाभरणी पक्की झाली की मी तिथपर्यंत जायला मोकळा. फार सोपं सांगतोय का. इथं तुम्ही कीर्तना करता बसलेले आहे. जीवाच्या ठिकाणी वैराग्य होत नाही. कोतकर महाराज, जीवाला जास्तीत जास्त वैताग होतो. खरं आहे का खोटे? अजून 3 तास कीर्तन लांबलं. वैराग्य का वैताग? संसारामध्ये 105 वर्ष जगले, अंथरुणाला खेळले, घरच्यांना वैराग्य का वैताग? मग तिकडे वैताग आहे, इकडे वैताग आहे, नेमकी जगा त्या कोणासाठी? कधी विचार केलाय का? तिकडे लांबलं तरी अनिल महाराज फार सोपं आहे. 100 वर्षाच्या पुढचं वय जर झालं, 55 वर्षाच्या पुढचं जर वय झालं ना, तर ज्याच्या करता तुम्ही सर्वसाचा डोलारा उभा केला ना, इंद्रियांनी जर एकदा साथ सोडली ना, तीच घरातली माणसं आम्हाला फोन करतात, महाराज कोणता ग्रंथ वाचावा, बाबाचा जीव जाईल. खोटे? त्यांच्या करता ती सुद्धा मरणोत्तर प्रक्रिया टपलेली. मला विश्लेषण मांडायचं नाही, म्हणजे वैतागच आहे. मी फार सोपं सांगतो, नीट ऐका. चांगल्या पद्धतीचे उत्तम स्वरूपाची कीर्ती पाठीमागे राहण्याकरता जिवंतपणे आहे ते महत्व कळालं तर महत्वाने. मेल्यावरती दृष्टिकोन नाही. मला सोपं विचारतो, इथून जर तुम्ही 12:30-1 नंतर कीर्तनाची बोली सांगून घरी येतो, 1 वाजेपर्यंत सांगितलंय, पण 2 वाजेपर्यंत जर घरी नाही आलं तर किमान तुमचे गृहमंत्री तुम्हाला 2 तरी फोन करतील का तुम्ही का वेळेवर पोहोचला नाही. हा जिवंत माणसाच्या बाबतीमध्ये. दादांच्या बाबतीत जर बोलायला गेलं, आता गेल्यानंतर कोणत्या कंपनीचा हँडसेट आणि 5Gच्या पुढचं सिम कार्ड दिल्यानंतर त्यांच्याशी जर संवाद साधायचा असं तर बोलता येईल. अरे गेलेल्या देहाला, गेलेल्या जीवात्म्याला किती दिल्यावर भेटत नाही. भागवताच्या 14व्या कंदाचं वर्णन आलं. मेरू तुल्य पृथ्वी दिदली सुवर्ण, न मिळे एक क्षण मनुष्य जन्म. किती? मेरू पर्वताची उंची पृथ्वीच्या वजना इतकं जरी सोनं दिलं ना, तरी गेलेला जीवात्मान, गेलेला नरदेह परत भेटत नाही. म्हणजे काय का, आता उगवलेला सूर्य संध्याकाळी मावळतीला जाणार आहे. तो मावळला की 12 तासानंतर पुन्हा उगवणारे. करिया तिमिराचा नाश उदय होवनी प्रकाश होतो. प्रकाशमान झाला की अंधाराचा नाश करणारे. पण बाबांच्या रूपी छत्ररूपी असणारा सूर्य आता या कुटुंबातून मावळतीला गेला. आता किती ट्यूबलाईट मर्क्युरीचा प्रकाश त्या कुटुंबावर टाकल्यानंतर ते पुन्हा येणार आहे, पुन्हा येणार आहे. ना आता बोलायचं ठरलं तर आता कैसे
आता कैसे येणे जाणे आणि सहज खुंटले बोलणे. रात्रंदिवस चाललेला प्रयत्न सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती नाही केला. हिंडता दिशा हिंड पावला. माया माझे सोयी मग या स्वरूपाच्या दृष्टिकोनातून जीवन जगायचं. आता नीट ऐका. रात्रंदिवस प्रयत्न चाललाय सुखाच्या सापेक्ष क्रिया करतात, पण ज्याच्यात प्रयत्न करतात त्याच्या म्हणजे सुख आहे का? ज्या संसार प्रक्रियेमध्ये भल्या भल्यांना सुख लाभलं नाही. थोडस विस्तार मांडतोय का? संसाराच्या बाबतीमध्ये जर बोलायला गेलं ना, इकडे सगळी जाणकार मंडळी, फडातली असणारी, बेटातली सगळी गाणारी मंडळी ही बाबांच्या सानिध्यातली. एक दृष्टांत सांगू का? फार खाली येऊन नाही बोलत. संसार दुःखामुळं म्हणायला चाल सुद्धा रडकी, याच्यापेक्षा काय दुर्दैव आहे? संसार दुःखामुळं म्हणायला चाल सुद्धा रडकी. त्याच्यात चालत जर एवढा आलिया एक सुख आहे आणि आठवावे पाय विठोबाचे. आणि ज्याच्या जीवनामध्ये नामस्मरण नाही ते काहीच कामाचं नाही. महाराज 4 भोग सांगतोय का न्यायशास्त्रामध्ये. औदार्य, वीरत्व, शौर्य, संतती आणि संपत्ती. किती भोग? हे 5 झाले. औदार्य, वीरत्व, शौर्य, संतती आणि संपत्ती या 5 भोगांनी व्यक्ती युक्त झाला की परमार्थाकडे पाठ फिरवतो. वेळ नाही महाराज, बिझी शेड्यूल आहे, पण या 5नी त्याच्याकडे पाठ फिरवली. औदार्य, वीरत्व, शौर्य, संतती आणि संपत्ती हे 5 भोग आले की माणसं परमार्थाकडे पाठ फिरवतात. आणि या 5नी माणसाकडे पाठ फिरवली की माणसं हरिपाठ करतात. विठाला केव्हा येतात इकडं? सांडोनिया पळती. या संसार सुखामध्ये तुम्ही इतकी रममान झाले ना. ज्ञानोबा म्हणते ते संसाराचं सुख आहे ना, विषय ओवी ओवी गंती सांगितली ज्ञानोबरांची. विषय ओढी भोलिले, विषय ओढी भोलिले जीव. तो ज्ञानोबरांचा अभंग का? विषय विषयाचा विषयाचा का विषयाचा? विषयाचा नाही, विषयाचा असता तर विषयच राहिला नसता तिथे काय. विषय विषाचा पडी पाडूये. विष कडू असतं की नाही, मग कडू तो विषय गोडू आहे. विषयाचा कडू पाडू असल्यामुळे विषय गोडू आहे. ज्ञानेश्वरी थोडी बारकाईने समजून घे. दुर्दैव सांगू का ज्ञानेश्वरीचं? दुर्दैव सांगणारे 99 वर्षाचे झाले तरी शब्दांचे उच्चार सरळ नाही. अरे ज्या 16 वर्षाच्या लेकरांनी ज्ञानेश्वरी लिहिलं असेल त्याची भाषा किती मृदू असेल. किती मृदू असेल. लहान लेकरांची भाषा किती मृदू असते. आपला आता शहीद वरवम, अरे ओव्या काय दिलेले आहे महाराज. ज्ञानोबरांचे शब्द त्या पद्धतीने ऐका. या संसार विषयामध्ये किती गोंधळ. मला वाटतं विषय सेविता कोण तृप्त झाला आणि इंधने निमाला अग्नी. ज्ञानोबरांतर विस्तवाची गादी करून त्याच्यावर जर झोपलं तर काय सुंदर झोप लागेल. मग कोणत्या पद्धतीने भजना जीवनामध्ये नसेल तर हे भोगही कामाचे नाही. एके ठिकाणी एका सुभाषितकाराने वर्णन केलं. पंचपंक बिना हस्तिदंत बिना नारी पुरुष बिना शोभा नहीं तेरे. सुमिरन कर ले मेरे मना तेरी बेटी उमर हरि नाम बिना. पनीर बिना देनु शीर बिना पैसे हरि भजन भजना शोभा सांगितलं रे. पक्षी किती सुंदर आहे तर पंख नसेल तर कामाचा नाही. हत्ती किती सुंदर आहे, दात नसेल तर कामाचं नाहीये. स्त्री सौंदर्याची खाण आहे, पुरुष प्रधान जीवनात नसेल तर तेही कामाची नाही. विहीर 10 परस खोल आहे, पाणी नसेल तर कामाची नाहीये. गाय कामधेनु दूध नसेल तर कामाची नाहीये. ऐश्वर्य प्रधान जीवन आहे, सगळं जग मान्य प्राप्त आहे, पण त्या जीवनात परमार्थ नसेल तर ते जीवन सुद्धा कामाचं नाही. काय ऐकायचे संत वचन, काय ऐकायचे शेवट गोड करण्याकरता संत वचन ऐकायचे. कोणाचं कधी ऐकावं. मी काल एक इंस्टाला वाक्य वाचलं, फार सुंदर होतं. थोडं 5G जमान्यातले कीर्तनकार फार मोबाईल नसल्यासारखे आमच्याकडे बघत जाऊ नका. काय म्हणतात तुम्हाला एवढं कसं काय माहिती. अरे कमीत कमी आम्ही काय 10वी-12वी नापासची आहे का? BSNLच्या काळातली. हा ज्याला काय कळतं मेंढ्या वळणारा का आयफोन आहे, मग कीर्तन करा मेंढ्या वळणारा का. काल मी एखादा दृष्टांत ऐकला, जोडीदार होता तो एकटाच हसत होता. मला झालं काय रे म्हणला, मेंढपाळ मित्र त्याने आयफोन घेतलाय. म्हणलं मग झालं काय, त्याने व्हॉट्सअपवर हाय टाकला पण त्याचा फोटोच दिसला नाही मला.
मग मी काय म्हणलं मी त्याला म्हणलं तुझा फोटो डीपीला लाव. डीपीच म्हणतात ना व्हॉट्सअपच्या, डीपीला लाव. आता तो मेंढपाळ म्हणला थोडा कमी शिकला, तो म्हणला डीपीला फोटो लावले वायरमॅन मारील ना म्हणलं. कळून घेत जा चला. एवढ्या तर खाली नाही ना कीर्तनकार, कमीत कमी गुगल सर्च या पद्धतीने चालणारे कीर्तनकार. मला त्या विषयाच्या दृष्टिकोनातून मांडायचं होतं. त्या संसार प्रक्रियेच्या विषयामध्ये माणसं इतकी रममान झाली ना, त्यातून बाहेर निघायला तयार नाही. ज्ञानोबारायाने सांगितले विषयाचं जे सुख आहे ना, आता जसं आभाळ आलं ना, या पद्धतीची क्रिया आहे. विषयाचे समसुख विषयाचे समसुख वेगळाची बाहुली. विषयाचे समसुख वेगळाची बाहुली. अमराची सावली रज्जू सरपणी सांगू काय झालं, लोक झोपायला लागले. मी काय एवढ्या नाही खंडनवाद मंडनवाद विवर्तवाद विचार सागर कुमुदनी सगळे सोडलेले तसे सांगत गेले पाहिजे. पण काय होतं थोडस त्याही पद्धतीने मांडलं. ज्ञानोबा म्हणतात विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आणि आबराची सावली जायला आहे. आता आलेल्या आबराला जी सावली ही कुठपर्यंत, चातुर्मासापर्यंत. मग 4 वाजले की ती कळणार आहे. तशी विषयांचं सुद्धा सांगितलं. बेगडाची बाहुली कसं सांगितलं ज्ञानोबाराने दृष्टांत. आता थोडस गुरुवारी चैतन्य महाराजांच्या भाषेत सांगतो ऐका. बाबा सांगायचे पूर्वीच्या काळी गावोगावी यात्रा भरतात ना तुमच्याकडे, आता यात्रा भरतात की नाही? तर यात्रा भरतात त्या दृष्टिकोनात. आमच्याकडे पुणे जिल्ह्यात जास्त यात्रा फेमस आहे. ते वागणं बरं नवं जास्त यात्राच्या दृष्टिकोनातून. हा चला मला यादी मांडायची. चला विश्लेषण. इतके चतुर ऐकणार पाहिजे तर मजा याकडे मांडायची. गुरुवारी बाबांचं एक वाक्य होतं दुंडा महाराजांचं, मी सहज एक टिपण वाचलं होतं. त्याच्यामुळे त्यांना कोणीतरी विचारलं होतं साधकाशी आणि श्रोत्याशी कीर्तनकारांनी कसं बोललं पाहिजे. बघा म्हणजे गुरु शिष्याशी साधकाच्या दृष्टिकोनातून गुरुनी आणि श्रोत्याशी कीर्तनकारांनी कसं बोललं पाहिजे. बाबा म्हणले पाहिजे अर्ध कळलं पाहिजे आणि अर्ध नाही कळलं पाहिजे. त्याच्यापेक्षा खाली येऊन बोललो का अर्धे मी सांगितल्यानंतर अर्ध तुम्हाला कळलं पाहिजे असं बोललं पाहिजे. मी यादी सांगतो नीट ऐका. ज्ञानोबा म्हणजे पूर्वीच्या काळी यात्रा भरली की पूर्वीच्या काळी हस्तकलेला प्राधान्य होतं. हाताने बनवलेल्या वस्तू जत्रेमध्ये जास्त असायच्या. आता कालाय तस्मायनं मग ते टेक्नॉलॉजी निघल्या. मग ते असणारे एक विशिष्ट असणारे कारागीर काय करायचे, ते बाहुल्या बनायचे जुन्या काळामध्ये. ते बाहुली कशाची बनवायची, असणाऱ्या शेण मातीचा असणारा वारुळाच्या मातीचा गारा करायचे. बुवा धोरणात पाहिजे दृष्टांत सांगताना. ते गारा करायचे शेणा मातीचा आणि तो गारा केल्यानंतर त्याची असणारी ती बाहुली बनवायची आणि ती बाहुली सुंदर दिसावी म्हणून त्याच्यावर बेगड चिटकायचे. बेगड कधी चिटकावतात, आमोशाला. मग पोळा कधी राहतो, मी काय सांगत होतो या असे मी म्हणते आमोशाला, त्या म्हणते नाही पोळ्या. अरे आमोशाला पोळ्या ऐकायला मी आधी सांगितलं. मी थोडस 5G मध्ये बोलतो, नीट ऐकायचं. काय झालं, ऐकणाऱ्यांची मती थोडी खालवली. मी परवा दिवशी गुरुवारी भोलेबाबांच्या समोर घोटीला कीर्तन केलं. माऊली कथा वगैरे बरीचशी मंडळी बसलेली होती. म्हणलं बाबा ऐकणाऱ्यांचा दर्जा इतका खाली गेला आणि 1 मिनिटात सिद्ध करू शकतो, आम्हाला दोष देऊ नका. बाबा म्हणे कसं काय. म्हणलं रामायणामध्ये कृष्ण परमात्म्याने सांगितलं वेळ पडली हनुमंतरायांना जाऊन लंका जाळून येते. म्हणले खरंय. इतकं चतुर आहे. या कल्पनेने माणसं बाधित केली. आणि महाराज आता तो विषय नाहीये, इतकी बाधित केली ना 1 मिनिटात सिद्ध करू. 1 मिनिटात फक्त 1 मिनिट घेतो बाजूला येऊन तुमचा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, हे नामदेवरायाने तितक्या वर्षापूर्वी. आता किती बाधित आहे, 70% बसलेल्या पैकी असणाऱ्या कोणी राग मानू नका, तुमच्या मुलासारखा आहे. 10% तरी अशा अपेक्षित महिला या ठिकाणी की त्यांची आवडती सिरियल लागल्यानंतर रिमोट तुमच्या हातात नाही. ऑन द वे ऑनलाईन सर्वे.
जाग्यावर आहे का नाही. आणि ते सिरियल बघताना तुमच्या प्रत्येक सिरियल मध्ये पहिलं वाक्य आहे, हिंदी असेल तर इस धारावाहिक के सब पात्र एवं घटना काल्पनिक, इसका वास्तविक जीवन से कोई संबंध नहीं, कृपया अनुरोध ना करे. बरोबर. मराठी असेल तर या मालिकेतील सर्व घटना एवं पात्र काल्पनिक, याचा वास्तविक जीवनाशी कोणता संबंध नाही, तरी हे मालिका बघतात माझ्या नवऱ्याची वास्तविक मध्ये आलं एवढं शांत बसतील. हा म्हणजे किती कल्पना बाधित आहे, किती घातक आहे. थोडस सावध व्हा या दृष्टिकोनातून मला विषय मांडायचा. ती बाहुली बनवली की तिच्यावर बेगड चिटकायची. बरोबर ना. ते बेगड चिटकावल्यानंतर ती बाहुली बाजारामध्ये टांगली जाते. लेकरू असणाऱ्या वडिलांबरोबर खेळायला जातं आणि त्याला बाकीचं काही नाही देखील या धावे पिसे म्हणे ज्ञानोबा राय म्हणतात, हिरव्या चारा देखून या भांबावे पिश पशु. त्याप्रमाणे त्याची अवस्था आहे. ती बाहुली 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 म्हणून त्या वडिलांपाशी हट्ट करतं. ते मातीत लोळायला लागतं. कुणीतरी लांबून सांगतं, रामभाऊ तुमचा पोरगा मातीत लोळतं. त्यावेळेस बापाला कळतं आपली इज्जत मातीत चालली. उचलून घेतं त्याला. असं बस त्याला उचलून घेतं आणि उचलून गेल्यानंतर असणार त्याला सांगतं, बाळा बाहुलीच्या नादी लागू नये, आयुष्य बर्बाद होतं. मी तिकडचं सांगतो काय करावं गड्या, जे माझ्या मनात नाही ते तुमच्या ध्यानात येतं कसं काय. हे वयाच्या 5व्या वर्षी वडील सांगत असतात, बाहुलीच्या नादी लागू नये, संसार प्रक्रियेमध्ये 100 वर्षी वाया जातात. शतगणिले ते अर्ध रात्र खाय गेली 50 झोपेमध्ये. पण तरी सुद्धा ते हट्ट पुरवल्याशिवाय पर्याय नाही म्हणून ते बाप त्याला नावीला जाणे ती 5 रुपयाची बाहुली घेऊन देतं. आता घेऊन दिल्यानंतर ते लेकरू किती खेळणारे ज्ञानोबा नव्हे आता सांगतात, तृप्ती झाली या जैशी साधना सर ती अपयशी तशी लाजीरवाणी दीक्षितांची काय वर्ण. एखादा पेढा खावा वाटला ठीक आहे, पण 1 किलो नाही ना. मग ते खेळून खेळून थकलं का लेकराचा स्वभाव आहे, ते काय करतं, ती असणारी बाहुली ना अशी तोंडामध्ये घालतं. लाळ ग्रंथीमुळे वरचं बेगड निघून जातं. तोंडात काय जातं, शेण आणि माती. मी त्या बाहुलीचं नव्हतं सांगत, या 3.5 हाताच्या बाहुलीचं सांगत होतो. ही 3.5 हाताची बाहुली आहे. याच्यावरती विषयांचं बेगड आहे, इंद्रियाचं तारुण्य आहे. तोपर्यंत हे बेगड फार सुंदर आहे. हे इंद्रियांचं विषयाचं बेगडाचं तारुण्य गेलं ना का हेच इंद्रिय तोंडामध्ये शेण आणि माती घालतात. करण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाकमुख गळू लागले लाळ आणि शेंबुड, श्वानापरी गती झाली अवघे करती हाडाहाड. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आणि आभराची सावली जाईल या. आता तरी थोडं सावध यायचं की नाही. 80 वर्षाचं वय झालं ना, एखाद्या व्यक्तीला भेटायला जाऊ, बाबा कसं काय, ते म्हणतं महाराज अजून थोडे 10-5 वर्ष हातपाय चालले असते, अशी प्रपंचाची घडी बसवली असती. बाबाला कोणी सांगावं तुमचे वस्त्र घडी साबणाने धुवायची वेळ आली तरी प्रपंचाच्या घडीमध्ये जातं. हा किती गुरुवारी बाबा सांगायचे, जसं गुऱ्हाळामध्ये ओला गुळ तयार केला की त्याला मुंगळा लटकतो, तर मुंगळा तोडून निघतो पण तो गुळ सोडत नाही, आतमध्ये फसतो. तशी संसारात माणसं इतकी गुंतली नाही, इतकी रम्मान झाली, माझा वेळ कमी पडेल इतकी वेळ आपल्याकडे. खाली येऊन बोलू का, नोकरीत रिटायरमेंट झालेली सुद्धा संसारात पुन्हा परमनंट आहे. खरं आहे का खोटे. आपल्या जुन्नर तालुक्यात कोविड कालखंडामध्ये झालं असं, नोकरीतून रिटायर झाला आणि घरी येऊन शेती त्यावर काय विचारच नाही केला. बऱ्याच जणांनी शेतीचा विचार लॉकडाऊन मध्ये केला आणि जवळजवळ 70% फॅमिली या लॉकडाऊन मध्येच व्हायला निघले. त्यांना इथं आल्यावर कळलं अर्थाचं काय महत्व आहे, जमिनीचं सुद्धा काय महत्व आहे. आणि ते रिटायर झाले, 55 लाख रुपये भेटले, हक्कलच नाही, कमी आकले जादा पैसा आला. हा ते असंच असतं ना. आणि दृष्टिकोनातून त्याने मग ती शेत जमीन तशीच पडलेली होती, ती 5 एकर लेव्हल केली. आता रिटायरमेंट आहे की नाही, लेव्हल केल्यानंतर डोक्यात विचार आला, नुसती लेव्हल करून फायदा काय, 50,000 पुन्हा विहिरीला घातले, भरवून आले 2.5 इंची पाणी विहिरीला, पण फुल विहीर भरली. म्हणलं पाण्याचं काय करायचं, लोकांना भरायला देण्यापेक्षा मोकळं सोडण्यापेक्षा मग आपल्या शेतात सोडायला लागलं. म्हणलं काहीतरी केलं पाहिजे, चाऱ्याचे तरी पैसे होतील म्हणून चारा केला. चाराही लोक फुकट न्यायला लागली. म्हणलं लोकांना देऊन फायदा काय, 2 गायी पाळल्या पाहिजे. म्हणलं पुन्हा लाख रुपयाच्या 2 गायी आणल्या. त्या गाईचं बी म्हणला नुसतं सांभाळून फायदा काय, दूध डेअरीला घातलं पाहिजे. पुन्हा 20 लिटर दूध चालू केलं. म्हणलं आता तुम्ही नोकरीतून रिटायरमेंट चला दिंडीला. नाही म्हणलं महाराज आपल्याला काहीच काम नाही, फक्त सकाळी उठलं की तेवढं दूध घालायची जबाबदारी. नोकरीतून रिटायरमेंट, संसारात पार म्हणून. विठाला संसारात परमानंट व्हा, पण त्याच्यामध्ये सुद्धा काय करा, करा रे बापा करनी
कडू गबाळाचे माणसं त्याच्यामध्ये जास्त रममाने इतके संसारात गुंतलेले ना भाजी यायला तयार नाही महाराज. मी विश्लेषण मांडतो ऐका. म्हणजे संसार प्रक्रियेतून जर रात्रंदिवस कष्टाच्या दृष्टिकोनातून ठीक आहे काळ्या आईची सेवा आहे, पण परमार्थ दृष्टिकोनातून जर तुमच्याकडे काही नामस्मरणाची साधना नसेल ना तर सर्वस्व असणारी माणसं सुद्धा शेवटी वैतागली का आत्महत्येपर्यंत विचार करतात ही त्या विचारांची सगळ्यात शून्य उंची आहे औदार्याची. कर्ममूर्ती जीव आहे, ते कर्म भोगल्याशिवाय मृत्यू सुद्धा तुम्हाला नेत नाही. नेतो का ते कर्म भोगल्या? तुम्ही प्रयत्न करून बघाव. काही जर म्हणलं ना जीव द्यायचे तर मला खुशाल दे, चल कर्म शिल्लक असेल तर तू यम आला तरी मरू शकत नाही. दृष्टांत सांगू काय कळण तुम्हाला. एक इतकं वैतागलं संसाराला आणि जीव द्यायला निघलं. मला वाटतं दुर्दैव देवाने त्याला जीव दिला, आणखी का जीव द्यावा? जेने हा जीव दिला जग जीवन बस इतकं सुंदर दान दिला तरी जीव द्यायला निघाला. आता प्लॅनिंग बघा बघा, व्हेरिएशन बघा जीवन देण्याची प्रक्रिया काय सुंदर होती. त्यांनी बऱ्याचशा प्रकारे जीव देण्याचा प्रयत्न केला. तो निघला असा त्यांनी प्रयत्न केला. एक दोरी घेतली, रिव्हॉल्वर लोड करून घेतली, डायरेक्ट लोड करून घेतली. राखेलचा एक बॅरल घेतला हातामध्ये, काडीची पेटी सुद्धा घेतली आणि विषाची बाटली सुद्धा घेतली. मरण्याकरता ऑप्शन बघा किती, जरा बारकाने विचार करा. एवढे व्हेरियंट निवडले कुठून तरी, आणि असं निवडलं ना थेट असणारा सह्याद्रीच्या पर्वत रांगातलं शेवटचं टोक निवडलं, खाली समुद्र, वरती शुळासारखा असणारी एक टेकडी निवडली आणि त्याच्यावर झाड निवडलं. ऑप्शनली त्याने पर्याय असं निवडलं होता की आधी विष प्यायचं, विष प्यायल्यानंतर अंगावर राखेल ओतून घ्यायचं, राखेल ओतून घेतल्यानंतर पेटून घ्यायचं, पेटून घेतल्यानंतर फासामध्ये मुंडकं गुंतलेलंच असणारे, शेवटची गोळी झाडायची आणि खाली उडी टाकली का आपटून किंवा बुडून या 4-5 मधून मृत्यू आपला. काय व्हेरिएशन निवडले असेल मृत्यूची. एवढ्या पॅनल मध्ये एवढ्या तयारीत निघाला महाराज आणि सगळी तयारी केली. बरोबर दोर लावला, बरोबर गळ्यामध्ये गुंतवला, राखेल ओतून घेतलं. राखेल ओतून घेतल्यानंतर असणार पेटून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये थोडंसं आग लावली, जरा लांबच लागली असेल, लांब तर मला लगेच पेटन लांबच ओतलं त्याने. असं लांबून असणारे पिक्चर मध्ये दाखवतात ना त्या दृष्टिकोनात लांबून अशी धार लावली. त्याने पिक्चर पाहिलेला होता थोडासा, त्या दृष्टिकोनातून त्या पेटत आला आणि नंतर त्याने रिव्हॉल्वर अशी लोड केली आणि विषाची बाटली सुद्धा पिऊन घेतली. आता प्रणाली याच्यातून तरी वाचन करतो. मग फरक असा झाला की नेमकी असणारा निशाणा साधत असताना ते रिव्हॉल्वरचा असणारा गनचा निशाणा चुकला, डोक्याला लागायच्या ऐवजी दोरीला लागला. दोरीला लागल्यामुळं दोरी तुटली. दोरी तुटल्यामुळं रिव्हॉल्वर तर गेली, खाली कोसळल्यामुळं थेट पाण्यात पडल्यामुळं पेटलेली आग सुद्धा विझली गेली. विष जास्त प्यायल्यामुळं समुद्राचं पाणी खारं असल्यामुळं सगळ्या उलट्या सुद्धा झाल्या. तो क्लिअर झाला आणि सकाळी कीर्तनाला आला. विठ्ठला कर्माची प्रारब्ध गती जोपर्यंत शिल्लक आहे ना तिथे जगाचा बाप आला तरी बदलू शकत नाही. कर्म त्या पद्धतीने वसुलीला आलं की वसुलीला चालत नाही, ते भोगावंच लागतं. मग कोणी अट्टहास केला होता शेवटा करता याचा दृष्टांत सांगतोय का कोणाच्या बाबतीमध्ये? प्रभू रामचंद्रांची भेटी व्हावी म्हणून जटायू 700 वर्ष आधी साधनेला बसलेला. नीट ऐका बघा. रामायण फार सुंदर आहे महाराज. गुरुवर्य बाबांचे एक वाक्य होतं, रामायणामध्ये इतके सुंदर भावे कीर्तनकारांनी समाजाच्या पुढे ते भाव काढून असे मांडले पाहिजे. पण दुर्दैव त्यांनी भाव वाढवले म्हणे. आपल्या ज्याला कळन त्याला कळन, ज्याला नाही कळन त्याला मी गेल्यावर कळन. बस एवढे काय फोडून सांगू नये काय आकडातले वारकरी काय विठाला एवढे बाबांच्या सान्निध्य श्री संताची माता रात्रंदिवस चरणावर त्या भूमीत असणारे माणसं काय सामान्य असणारे का? तेथील तृणही देव जाणावे. तृण आणि पाषाण त्यांना देवाचं महत्व आहे. तुम्ही चालत्या मूर्ती आहात प्रभू, तुम्ही महेशाच्या मूर्ती. संतांच्या सान्निध्यात दारातला कुत्रा असला तरी त्याला महत्व आहे, माणूस असल्यानंतर किती महत्व असेल. हे भाग्य असलं पाहिजे तुमच्या सर्वांचं. मला यादी मांडायची आहे का? जटायू साधनेला बसताना जटायूचा भाऊ संपत्तीने त्याने सांगितलं आपल्याला असणाऱ्या सूर्यदेवाची भेट घ्यायची. भेट घेण्याकरता गेले थोडं शुद्ध पद्धतीने ऐका, यासाठी सांगतो मी. त्यावेळेस प्रसंग असा ओढावला की सूर्य तेजाच्या सामर्थ्यानं संपत्तीचे असणारे पंख जळाले पण त्याने जटायूला वाचवलं. मला वाटतं ही नैतिकता भावाभावामध्ये असली पाहिजे. अनिल महाराज, ही नैतिकता भावाभावांमध्ये असली पाहिजे कलियुगामध्ये. थोडंसं बोलू का कुटुंब पद्धतीवरती? मला काल परवा कोणतरी बोललं 22 जानेवारीला कुटुंब पद्धतीवर बोल. म्हणलं रामायणातली कुटुंब पद्धती सांगायचीच गरज नाही. सावत्र भाऊ वनवासात असताना त्याच्या पादुका गादीवर ठेवून कुठलीही गादीची अभिलाषा न करता सावत्र भावाने राज्य केलं, ही असणारी कुटुंब पद्धती आहे का नाही? इथं थोरला त्र्यंबकला गेला तर धाकटा रात्री जी शिबी लावून बांध कोणी का उचलून टाकली, त्याला आल्यावर सुद्धा चौकी सापडत नाही कुठं होता आपण. ही आपली नीती आहे.
याच्यामुळे कलीचे महिमान असत्या श्रीजिले जन पापा देती अनुमोदन करती हेळन संताचे आधी सांगतो मी ऐका. त्यावेळेस जटायूला वाचवलं सांगितलं मला इथं. त्यावेळेस सूर्यदेवाला ही बातमी कळली. सूर्यदेवाला सांगितलं माझ्या भक्ताचा जर असणारी प्रक्रिया झाली तर मी त्याला भेट देईन, पण ती केव्हा प्रभुराम अवतारामध्ये सूर्यवंशामध्ये जन्म घेतला की मग त्याचा उद्धार करेल. म्हणून जटायू साधनेला बसला. साधनेला बसल्यानंतर प्रसंग असा ओढावला की रावण असणारा सीता मातेला घेऊन चालला. बरेचसे लोक म्हणतात रावणाने सीता पळून नेली, बरोबर. आता बोला, मी सोडणार नाही 2 वाजेपर्यंत. रावणाने सीता पळून नेतो एवढा येडा होता का? 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत असणारा रावण 33 कोटी देव ज्याच्या बंदी खाण्यामध्ये मला वाटतं गणपती ज्याची गाढव वळायला खातं उलटत होतं. गणपती बुद्धीची देवता असून गाढव वळायला ठेवलं होतं. हे तेव्हापासून चालत आलं. गणपतीला गाढव वळायला ठेवलं आणि त्याच्यानंतर खंडोबाला दाढी करायला ठेवलं. चित्रगुप्त यम आणि घोडे धुवायला, सटवी ज्याचे पाय दाबायला, एवढी संपत्ता. मला वाटतं रावणाकडे बघितल्यानंतर मला ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांची कीव येते. काही माणसं घरी चहा प्यायला का इकडून ते येते इकडून ते तिकडे. अरे बाबा याच्यातलं काही जाणार नाही. 2 रुपयाचा चहा पाच मला जाऊ दे घरी. कशाला दाखवत बसतो? हेच दाखवायचं असतं का? कोणाच्या घरी कोण दाखवतं? मारा ही संपत्ती आहे आणि याच्यातलं सगळे बांध कोण दाखवलं? किती येणार आहे तुमच्या संघ सांगा ते. अखिल अंका सोन्याची ISI ने इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट नव्हती, ISO मानांकित होती. 9001 2018 सर्टिफाईड. पुणे म्हणा नको अभ्यास कमी होता. सोन्याची कॅरेट याला माहित नसावं. एवढी लंका असताना सुद्धा किती नेला रावणानं? तुमची आहे का GST लागायपुरती? तुमची काय माहिती सुद्धा त्याची यादी तर रात्रंदिवस मी तसाच फिरतोय ना. आपल्याकडे असतात महाराज उसाचे थोडे, तुमच्याकडे झाले का? मागचं जरा ते टांगा पलटी आमच्या गुरुवारी बाबाने त्या फॅनलचं जर असेल ते थोडं पिलं चिकार पिलं की असणारे स्टँडो लोकांना दिवसभर असं पैसेच दाखवत हिंडत. GST लागायपुरता पैसा आपल्याकडे GST. 2-4 जणांनी श्रीरामपूरच्या स्टँडवर त्याच्यावर नजर ठेवली आणि बरोबर रात्री गाठवला. त्याला थोडंसं कोमात गेलो, अख्खे पैसे काढून घेतले. सकाळी याची अशी अवस्था महाराज, GST मिळेल तर ST ने पाच ही अवस्था आहे आपली. क्षणिक म्हणून जाणत्या माणसानं थोडस या ठिकाणी एक वाक्य बोलतो तुम्हा करता, मला वेळ कमी पडेल. जाणत्या माणसानं सत्ता आणि संपत्तीमध्ये जास्त गुंतू नये, कारण दोन्ही सुद्धा पतिव्रता नाहीये. फार बारकाईने ऐका बघा, फार सूक्ष्म ऐका. जाणते माणसं म्हणून सत्ता आणि संपत्तीच्या जास्त अधीन होत नाही. दोन्ही पतिव्रता नाही याचा अर्थ दोन्ही वेश आहे. वेशाच्या बाबतीत ज्ञानोबारांची ओवी काय? वेशा भोगे कवडा वेचे मग दार चेपून येते तैसे लाजीरवाने दीक्षितांचे काय वरून. वेशेच्या दारात पैसा तोपर्यंत किंमत आहे, नंतर कोणी विचारत नाही. सत्ता सुद्धा तशीच आहे. कोणत्याही क्षेत्रातला व्यक्ती खुर्चीवर बसायला गेला की ती खुर्ची त्याला 100% भासवते. पुढील 5 वर्ष मी तुझ्या करताय, पण 5 वर्षानंतर ती नकारात्मक क्रियाने कधी त्याला घटस्फोट देते त्यालाही कळत नाही. राहिला विषय संपत्तीचा, तर तुमच्याऐवजी माझ्यावर चिवून बोलतो. कीर्तनानंतर जे मला द्यायचं ते तुमच्या खिशात आहे, पण कीर्तन झाल्यानंतर नारळासहित ती संपत्ती चल माझ्या खिशात. या दोन्ही पतिव्रता नाही म्हणून जाणती माणसं याच्यामध्ये गुंतत नाही. कळलं ना मी सांगतोय का? त्यावेळेस त्या जटायूनं असणाऱ्या त्या साधनेला सुरुवात केली. रावणाने सीता पळून नेली नाही. सकल कुल उद्धारणार्था सीता चोरून आणली नाशिकेत नावाच्या ग्रंथातला पुरावा देतो, म्हणजे कोणी शंका घ्यायला नको. कोळाचा उद्धार करण्याकरता सीता माईला घेऊन चालला. वाक्य नीट आहे का? बरेचसे लोक म्हणतात रावण वाईट होता. मला एक काल म्हणलं महाराज रावण फार वाईट होता. म्हणलं तुझ्या इतका अजिबात नव्हता. अरे बोलू मी रावणाचा प्रचार करायला नाही आलो. आबला नारी ज्या वेळेस संरक्षण दृष्टिकोनातून आवाज देत असताना तिचं रक्षण करावं हे त्या काळातल्या गिधाडाला कळलं. कलियुगातली माणसं लचके तोडतात, याच्यापेक्षा दुर्दैव काय बोलू.
14 वर्ष एक असणारी अबला नारी आपल्या रक्षणात असताना त्या नीतिवान राजाने स्पर्श सुद्धा केला नाही. इतका नीतिवान राजा आहे का कोणी? अरे याच महाराष्ट्रामध्ये 36 तुकडे 21 चाकूचे वार होते. याच्यापेक्षा काय दुर्दैव आहे. रावण आपल्यापेक्षा चांगला होता. रावण घेऊन चालल्यानंतर जटायूला ते आवाज कानावर पडला आणि जटायूने थांबवलं. थांबवल्याचं कारण म्हणला कुठे चालला? म्हणला मला कुळाचा उद्धार करायचा. जटायू रावण भेट म्हणजे एका साधकानं दुसऱ्या साधकाला देव मिळून देण्याकरता सगळ्यात मोठा केलेला प्रयत्न आहे. नीट आहे का? कशाला चाललाय? मला 700 वर्ष उगाच बसलो काही चहा नाश्ता का उपोषण होतं का? म्हणलं माझ्यावर इथं बसलोय मी. तुम्हाला म्हणतो कशाला बसलाय? तू माझ्या आधी सीतामाईला घेऊन चालला. तू कशाला चाललाय? मला सगळ्या माझ्या सहित अख्ख्या कुळाचा उद्धार करायचा. कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षस. मग माझं काय? मला तुला आधी देव भेटेल पण त्याच्याकरता जीव द्यावा लागेल. तू का म्हणे जीव भाव देवा पाहिजे. चालन म्हणला काय हरकत नाही. मग रावणाने संधान साधलं, त्याचे पंख छाटले आणि धारातीर्थी असणारा जटायू पडला. जटायू धारातीर्थी पडल्यानंतर प्रसंग असा ओढावला की त्या जटायूला प्रभू रामचंद्रांची भेट होणार होती. हे दिलेला शब्द सुद्धा राजा दशरथाचाच होता. 2 शब्द पुरावे देतो मी. कारण ज्या वेळेस इंद्राच्या भर सभेमध्ये, तेवढा वेळ पुरेल तेवढे चरण सोडे, इंद्राच्या भर सभेमध्ये शंभरासुराबरोबर ज्यावेळेस युद्ध झालं राजा दशरथाचं, त्यावेळेस त्या शंभरासुराच्या युद्धामध्ये कैकई बरोबर होती. बरेचशी माणसं कैकईला नाव ठेवतात. ज्योतिषशास्त्रात 3 माणसं पारंगत होती: मंडोदरी, कैकई आणि अश्वपती राजा. मंडोदरीला व्यक्ती दाखवला का मरेपर्यंत भविष्य सांगायची, कैकईला माणूस दाखवला का मरेपर्यंत भविष्य सांगायची, आणि अश्वपती राजाला पशुपक्ष्यांची भाषा कळायची. कैकईचे वडील ही 3 माणसं पारंगत. त्याच्यामध्ये कैकईला व्यक्ती दाखवलं का पुढे काय घडणार आहे ते सांगायचे. राजा दशरथ वेडा नव्हता, स्वर्गात युद्धाला नेत होता तिला. त्याबरोबर शंभरासुराबरोबर युद्ध झालं. शंभरासुराने कुटील नीती आखली आणि शेवटी असणाऱ्या बऱ्याचशा ठिकाणी म्हणतात त्या कैकईच्या असणाऱ्या राजा दशरथाच्या रथाचं चाक उडवलं. त्याच्यामध्ये कैकईनं हात घातला आणि युद्ध संपेपर्यंत ते रथ उचलून धरला. हे खरं आहे. आपण शेतकरी माणसं, याच्यातल्या 70% वयोवृद्धांची लग्न बैलगाडीने झाली असतील. हे ओव्हरटेक करणं हे पडदा त्यांनी आणलं त्या काळापासून. याची बैल आडी मार, त्याच्या यशनी काप, याचा चारा हे तेव्हापासून आले. येतं वडील जे जे करते उगाच बोलायचं का? मग त्याच्याच पुरावे चालणार महाराज. त्याचे पण ते चालू जाताना पडे त्याच्यावर चाललंय ट्रॅकिंग सगळं. मला विश्लेषण मांडायचं नव्हतं. त्यावेळेस जाणकार मंडळी, जर रथाचं चाक मोडलं तर त्याच्यामध्ये आक असतो. तुमच्याकरता आक कुठून मोडतो? जाणकार बाकीची तुमच्याकडे मला ऐकू द्या ना. 40-45 हजार 50 हजार किती सुज्ञ ऐकलेले कमीत कमी. आक जो असतो तो मोडतो कुठून? गाडी बैलाचा आखरी पेटीपासून. हे असं अपेक्षा उत्तर होत. मग आखरी पेटीपासून जर आक मोडला, आजचा आक तुम्हाला देतो, फक्त हात घालून आखरी पेटी सहित गाडी बैल उचला. उचलेल का? मग हे कसं काय उचललं की काही हात? तसं नाही झालं. त्याची शास्त्रीय कारण असे भावार्थ रामायणामध्ये. शंभरासुरानं चाकाच्या बाहेर 4 बोट आक असतो आणि त्याला एक पट्टी असते. त्याला आमच्या पठरा भागात कानखिळ म्हणतात. बऱ्याचशा डिल्या झाल्या. पाहुणी या ग्रंथी करावे कीर्तन याला म्हणा पक्की कानखिळ, आणि पाहुणी युट्यूब चोरावे कीर्तन याला म्हणा डिल्या झालेला कानखिळ. सहयोगानं ती कानखिळ उडवली. कैकईनं डाव्या हाताने युद्ध संपेपर्यंत तो रथ लावून धरला आणि तिथे शंभरासुर मारला गेला. तिथे राजा दशरथाचा विजय झाला. इंद्र सभेमध्ये ज्यावेळेस राजा दशरथाची मिरवणूक काढली त्यावेळेस त्याचा विजय झाला. त्याने कैकेयला सांगितलं काय मागायचं माग. आनंदात कधी शब्द देऊ नये, अति दुःखात सुद्धा कधी कठोर निर्णय घेऊ नये. ही दोन्ही क्रिया घातकच. अति आनंदात शब्द दिला तू बोलेल तसं घडेल. पर्याय चौघे पुत्र दशरथाला अंतकाळी एकही नव्हता. आणि अति दुःखात घेतलेला निर्णय सूर्यास्त होईपर्यंत जयद्रथाला मारीन. फक्त भगवान परमात्म्याने 6वी नीती सोडली नसती ना चक्राची तर अर्जुन मारला गेला असता. म्हणून अति दुःखात दिलेला शब्द सुद्धा घातक असतो. मला यादी मांडायची आहे का? त्यावेळेस त्या कैकेयीच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या राजा दशरथाने एक विनंती केली. डोळ्यावर पट्टी बांधलेला जो कोण देव आहे तो मला बघायचा. इंद्राने सांगितलं हा शनी. शनी ज्याच्या पाठी मागे लागतं त्याचं कल्याण होतं. कल्याण होतं का? भिवंडी होती. भिवंडी होती पण कल्याण होत नाही कधी. बरेचसे माणसं म्हणतात शनी पाच्या पाठीमागे. शनी तुझ्या पाठीमागा लागला. आपली कॅपॅसिटी तशी पाहिजे. गुरुवारी न्यायाचार्य शास्त्रीजी म्हणे एक माझ्याकडे आला म्हणला मग शनी पाठीमागे अजून 2 वर्षाने गडाला ₹1,00,000 देतो. बाबा म्हणजे तुम्ही काय करतात? कारकोने म्हणजे शनीला काही चॉईस आहे की नाही कोणच्या मागे जा. मला विश्लेषण नाही मांडायचं. मग कोणाशी तुलना करतो? मला विश्लेषण मांडायचं नाही. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांचे वडील राजा दशरथानं डोळ्यावरची पट्टी काढल्यावर शनीची वक्रदृष्टी पडली आणि पुण्य संपलं. पुण्याची पावटी सरे सवय इंद्रपणाची उटी उतरण येऊ लागती माघारी मृत्यू लोका. खाली यायला लागलं त्यावेळेस जटायूने पंखात साठवलं. अनिल महाराज त्या पंखाच्या साठवण्याच्या आवाजातून जे वाद्य तयार झालं ते पखावज. पखवादने डुमकने खोडणे. पखा वज खरा शब्द आहे. पखा
वज पाखा वज ते जटायूच्या पंख हल्ल्यातून जे स्वाद्य तयार झालं ना ते पाखा वज याच्याकरता पाहुणी या ग्रंथी करावे बरोबर आहे. आमच्या बाबांची शिकवणच होते बेटातले विद्यार्थी फार मोठे नाही झाले तरी चालतील पण तयारीतून उतरले पाहिजे बेटाचं नाव नाही खाली गेलं पाहिजे. आणि मी महाराष्ट्रभर चॅलेंज देतो या ज्या श्रीरामपूरच्या भूमीत मला वाटतं देवगड संस्थानातील कुठचे जेवढे विद्यार्थी अनिल महाराज जेवढे कीर्तनकार आहे मला वाटतं तेवढ्या सगळ्यांना नारायणगिरीजी महाराजांची कृपा म्हणा त्यांचा कंठच दिलेला एकही बेसूर कीर्तन करणे आहे का नाही. तुम्ही ऑब्झर्वेशन करा त्याशिवाय बोलत नाही. आणि हे आलंच पाहिजे मला हे नाही आलं काय उपयोग नाही. इकडे काळी दोन इकडे काळी दोन बुवा काळ्या पांढरीत याला खाली आलावर याला काळे पांढरे म्हणतात. मी थोडस बोलू का. आपल्या नाट्य संगीतामध्ये एक अजरामर व्यक्ती होऊन गेले त्यांचं नाव तर जितेंद्र अभिषेक. त्यांचं आज एक अजरामर गीत ते जे परदेशामध्ये गायलं तरी असणारे परदेशी सुद्धा फुलांचा आणि पुष्पांचा वर्षाव करतात ही त्याची ताकद आहे का नाही. वाट एका की तमाची हरवलेल्या मानसाची बरसुनी आकाश सारे अमृताने नहवा अमृताने सुरानो चंद्रवा हे आलंच पाहिजे. ज्याला नाही येत ना त्यांनी तिकडे कावळे आणायचे. आरड कावळा कसा आरडू दे राडणारे बेसूर आरडू दे तू काही म्हण तरी समाज त्या पद्धतीने. आता मला विश्लेषण मांडायचं नाही. जटायूने वाचवलं आणि जटायूला सांगितलं काय मागायचं माग. मला रावणाने सांगितलेलं म्हणला तुझ्या मुलं जन्माला येणार आहे त्यातला पहिला मला देऊन टाकला म्हणला जन्म झाल्याबरोबर. पहिल्या दिवशी प्रभू रामचंद्र दिले होते पण नारद तिथं आला म्हणला 12 वाजले तुला. प्रभू रामचंद्रांच्या वडिलांना म्हणे तुला काय कळतं का हे नारदाकडे जर सांभाळा दिलं तर याचा पोलिओ आधार कार्ड लिंकिंग डोस हे सगळे करीन कोण. त्या काळात होतं का. मग कशा हा म्हणता खुशाल एवढं नाही म्हणे मग तुला लागतो ना तुझ्या शेवटाला हा मुलगा देईन साधू थोर जाना कलियुगी नारद महर्षींना मान दिला. आणि जटायू धारातीर्थी पडल्यानंतर जटायूची मान प्रभू रामचंद्रांनी अशी मांडीवर घेतली. एक अयोध्येचा राजा आहे आणि एक कागदशास्त्रातला पक्षी. जटायूला म्हटलं काय मागायचं माग. जटायू म्हणला देवा मागायची काय गरज तू मांडी दिली याचा अर्थ मी तुझा मानसपुत्र झालो याचा अर्थ सगळे संपत्तीच माझी झाली. मानसपुत्र झाल्यानंतर मांडवी घेतलं संपत्ती माझी झाली मागायची काय गरज आहे मी तुझाच आहे. पण मी का मरतो याचं उत्तर उदाहरण दे. जटायूला सांगितलं प्रभू रामचंद्राने तुझं पाप शिल्लक असेल ते म्हणे देवा पुढे जाऊन काकडा खोटा ठरेल. काय याचा काकडा आणि नाट पाठ ना त्याचाच कीर्तनात थाट आपण बाणेरला होतो. मी आज अभंग खरं मोठा जागे वारे घेणार होतो पण तो अभंग फार मोठा आहे सोडायला वेळ पुरला नसता. मी आधीच बोललो बुवा धोरणात पाहिजे त्या दृष्टिकोनातून. ऐका कोटी ब्रह्म हत्या अरे पाप संपलं तुझ्याकडे बघितलं कोटी ब्रह्म हत्याचं पातक माझं गेलं. आता सांग काय शिल्लक राहिलं. देवानं खाली मान घातली म्हणलं जटायू अरे तू एक कागदशास्त्रातला पक्षी आहे तर तू स्वतः 700 वर्ष साधना केली म्हणतो आणि आता ह्या प्रकारे मरण स्वीकारतोय याचं कारण काय. त्यावेळी जटायू असला म्हणला देवा तुझ्याकडे मागायची तर गरज नाहीच आहे पण या दृष्टिकोनातून 700 वर्ष साधना केली तर जी मांडी राजा दशरथालाही मिळणार नव्हती ना ती मला मिळावी. माझा शेवट त्या पद्धतीने झाला पाहिजे म्हणून मी इतक्या वर्षे साधना करत होतो अभंगाच्या पहिल्या चरणात. यादसाठी केला होता यादसाठी केला होता यादसाठी केला यादसाठी केला यादसाठी केला होता यादसाठी केला यादसाठी केला यादसाठी
याच्यासाठी केला होता अट्टहास, होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, होता अट्टहास. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, आता नित्य पावलो विसावा, पावलो विसावा, आता नित्य पावलो विसावा, पावलो विसावा. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चितीने पावलो विसावा, पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, पावलो विसावा, पावलो विसावा. आणि असं करायचं. त्यांचे स्वतःचे नातू म्हणतात महाराज त्यांचं काही ऐकू नका, स्वतःलाही काही आलं नाही आणि आम्हालाही काही करू दिलं. म्हणून योग्य प्रकारे दिशा जीवनामध्ये दिली की असे पुण्यस्मरण होतं आणि अशा आठवणीत राहतात. की पुण्यस्मरण कशा करता की दुर्लभम दुर्लभ मनुष्य देह, किती दुर्लभ नर देह दुर्लभ जाणारे तुम्ही वास्तव वास्तव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वर्षा ठिकाणी येणारे तुम्ही वास्तव वास्तव म्हणा. चंद्रवरच्या ठिकाणी जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वास्तव वास्तव म्हणा. मध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वास्तव वास्तव म्हणारे तुम्ही वास्तव वास्तव म्हणारे तुम्ही वास्तव वास्तव तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, आपले म्हणतात वासुदेव, म्हणत नाही असं अजिबात नाही. कुटुंबात काही भांडणं झाले का पार प्रपंचाचा वासुदेव झाला. भजनामध्ये चाल पडली का क्या भजनाचा वासुदेव झाला. अरे शब्द अलंकार काय, त्याची रचना काय. आता इतकं गोड वाजवलं की नाही, एखाद्याला जर जाणकार ते वाजवाय कोण होतं अनिलजी महाराज टेकडीत, काय बेकार वाजवतोय ते. त्याला म्हणायचं असतं चांगलं वाजवते, ते म्हणतं काय बेकार वाजवते. एखादं जर म्हटलं ना ते बंगलाले भारी मानला, भयानक बंगला, भयानक बंगल्यात भूत राहते. त्यांचे अलंकार सुद्धा सरळ करत जा, कमीच कमी कुठं जोडावं हेच कळत नाही. नरदेह दुर्लभ जाणार, किती मी सांगून गेलो त्या पद्धतीने उत्तम स्वरूपाची कीर्ती पाठीमागे. का श्राद्ध करावं 2-3 पुरावे देतो. बरोबर आपल्या 12ला संपली वेळ आहे, पण 10-15 मिनिटात अलीकडे पलीकडे होतील. चालूच राहतं ना. तुम्ही 100 वर्षाचं आयुष्य घेऊन आले म्हणजे 100 वर्षातच मारता का नाही ना. हा मग असंच ते. आता मग बसलेलं असं ठामपणे सांगावं का 12चं लग्न 12 वाजता लावलं आम्ही, 12:30 लागलं चालेल. 12:30ला वाजवतात. 12 नाही 1:30ला सुद्धा वाजव. मी 12:30 करू का आपण वाजवायचं. आपण ना. मी नक्की वाजवेल पण यांनी मला वाजवलं नाही पाहिजे. विठाला विठाला असे तुमचे सूर्यफुले होऊ द्यायची जबाबदारी माझी. बरेच लोक म्हणतात कीर्तन रटाळ होतात, कधीच होत नाही. वक्त्याकडे धारा असल्यानंतर रटाळ होणार क्या बात आहे. काय गरज नाही. काय म्हणतात ते पुरोगामी विचार लोकांना पटत नाही. ती मांडायची लायकी नाही. तुलाच माहित नाही राजा दशरथ कोणाचा कोण होता. या दृष्टिकोनात मला यादी मांडायची. असा अट्टहास जीवनामध्ये करा. कोणत्या दृष्टिकोनातून, या दृष्टिकोनातून कष्टकरी नीतिमय जीवन ठेवा. जमेल त्या ठिकाणी परोपकार करा, जमेल त्या ठिकाणी संगती. मग का श्राद्ध करतो याचे 2-3 पुरावे सांगतो आपल्याकडे, ऐका. श्राद्ध किती प्रकारचं. पहिलं आमश्राद्ध, गोष्टी पडतिथी आणि पुण्यतिथी. आमश्राद्ध कशाला म्हणायचं. कोणाच्या डिपार्टमेंट थोडं सांभाळा. विठाला विठाला मला विश्लेषण मांडायचं. आमश्राद्ध कोणी करावं. ज्या व्यक्तीच्या कुटुंबातील गेलेला व्यक्ती असेल आणि त्याची फक्त तांब्याभर पाणी देण्याची परिस्थिती, अशा व्यक्तीने अक्षय तृतीयेच्या दिवशी घरापासून दक्षिण दिशेला 52 पावलं जाऊन सूर्याला एक तांब्याभर पाणी अर्घ्य म्हणून जरी आचमन केलं तर ते सुद्धा धर्मशास्त्राला श्राद्ध म्हणून मान्य. पण त्याची परिस्थिती तेवढी दरिद्री पाहिजे. हे ऐकून एखाद्याने प्रयोग केला आणि तो दरिद्री झाला, त्याला मी जबाबदार नाही. काला येईन गोष्टी श्राद्ध व्यालेला शुद्ध गावरंगायला अक्षय तृतीयेच्या दिवशी शुद्ध गवताची पिंडी जरी दिली
तरी ते धर्मशास्त्राला श्राद्ध मान्य आहे. व ते करण्याकरता ब्राह्मण देवता कर्मकांडी पाहिजे. कर्मकांडी या शब्दाचा अर्थ होतो कोणत्याही गृहस्थाच्या घरचं अन्न खाल्लेलं नाही पाहिजे आणि स्त्रीच्या उदरातून जन्माला आलेलं नाही पाहिजे. क्या बात है. तेव्हा नारद महर्षी होते. शुकसनका विद्वान होती महाराज त्या माणसातली. दक्षराजाच्या दृष्टिकोनातून किती आधी सांगता येईल मला, ते विश्लेषण नाही मांडायचं. आणि ज्याची परिस्थिती त्याने अन्नदान, गोदान, द्रव्यदान, भूदान, कांचदान या पद्धतीने जर केलं तर मला वाटतं तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते आणि कल्याण इच्छिता ती तयार. माणसं महाराज इकडं अट्टहास करतात पण या विषयाच्या रंगाचा दोनाचे चार हो चाराचे काय म्हणतात ना आपल्याकडे म्हणे ना, दोनाचे चार हो आणि यल तुमच्याकडे आहेत ती म्हण. हा दोनाचे चार हो चाराचा वेल मांडवाला जावा. मी त्याच्या पुढचा आहे. दोनाचे चार हो येल मांडवाला जावा. वरचा पिसोरा खाली यावायच्या गळ्यात गुतावून हा मारावा. काय कोणत्या रंगात रंगले विषय रंगे 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 श्रीरंगे श्रीरंगे रंगे 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 माग दाबाकली नाही पाहिजे, अशी पाठी झालीच पाहिजे. अशी फिरत रंगे ह्या रंगामध्ये रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगी. असा शेवट जीवनामध्ये गोड होईल असा विस्तार करा. शेवटचे 1-2 दृष्टांत सांगून वाणीला पूर्ण विराम द्या. आता निश्चिंतीने पावलं विसावा आणि कुंठली या धावा तृष्णेची. याच्याकरता सांगतोय का सर्वस्वाचं समर्पण ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तृष्णा निर्माण होत नाही आणि ती राहत नाही. हा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भय डुलत असे. जाता जाता एक विनंती करतो, कलियुग फार भयानक चाललेलं आहे महाराज. दुसऱ्या करता चंदनासारखा जिजा फक्त समोरच्याने लाकूड समजलं नाही पाहिजे. वाक्य कळतंय ना. कुटुंबामध्ये काही माणसं आधी त्याच प्रकारचे करतात पण बाकीच्यांनी त्यांना लाकूड समजून झिजवतात. माझ्या जीवनामध्ये प्रत्यक्ष घडलेला दृष्टांत सांगतो. मी शेवगाव बोधेगाव मला वाटतं इलक अशोक मालक शास्त्रींच्या दृष्टिकोनातून गेलो होतो तिथे कीर्तनाला. अनिल महाराज त्या तळणीच त्या पट्ट्यामध्ये तळणी शेवगाव त्या रोडला मी ज्ञानोबराय आणि निवृत्तीनारायणचा असणं प्रसंग मांडत होतो. त्या प्रसंगामध्ये दृष्टांत असा घडला. एक ज्ञानोबरायांचं जीवनपट सांगत असताना निवृत्तीनाथांची गालमेल सांगत होतो की सर्वस्व त्यांनी आई वडील गेल्यानंतर समर्पण स्वीकारलं आणि ज्ञानोबरा जाताना त्यांची घालमेल झाली. ती सर्वांना न्याते बांधिल्या पेंडाचा सुटला सेयाळा तृणरानमाळा चालिये तैसी बांधिल्या पेंडाचा सुटला सेयाळा सांगत होते. ते व्यक्ती धाय मोकळून रडत होते. कीर्तन संपल्यानंतर 85 वर्षाचा व्यक्ती रडते म्हणून मी थोडंसं जवळ घेतलं. बाबा प्रसंग ठीक आहे, कानावधानानं ते वक्तृत्व अंतकरणाला भेटलं पण रडायचं कारण काय? ते म्हणजे महाराज माझ्या कुटुंबात आम्ही निवृत्तीनाथच होतो. चंदनासारखं जिजा लाकूड समजलं नाही पाहिजे. शेवटच्या दृष्टानं सांगतो म्हणे प्रसंग असा घडला. 8व्या वर्षी आई आणि वडील माझे मरण पावले. महिनाभर गावाने सांभाळलं. म्हणलं शेवटी नातेवाईक ज्याचं त्याचं असतं. अंतकाळीचा सोयरा या दृष्टिकोनातून प्रतिकूल परिस्थिती गावाने मला मोठा हाकायला ठेवलं. त्या काळामध्ये दिवसभर मोठा हाकायचं महाराज. आता आत्ताच्यांना नाही कळणार दासराट काय मोठं काय पढण काय ते लय जुना विषय येतो. मी नाही हाकले पण धोरणात आहे मला माहिती. कर्मधर्म संयोगानं त्यावेळेस मी दिवसभर काबाड कष्ट करायचो. मला फक्त 2 टायमाची भाकरी आणि काय रोज ठरलेला होता. दिवसभर मोठा हाकले की भूक लागायची. भाकरी यायची असणारी पोटाची ज्वाला जठराग्नी भडकलेला असायचा. कारण तिचं बरं
पोटासाठी पोटासाठी केवडी आटाटी पहा केवडी आटाटी ते आटाटी करायचं म्हणे मग भाकर समोर यायची खावा वाटायचा जठा लागणे पेटलेला असायचा पण दोन्ही लहान भाऊ आणि बहीण दिसायची कारण मी आता जर जेवलो तर ती लेकरं घरी माझ्या येण्याची वाट पाहता आणि मी ज्या वेळेस नेईन त्याच वेळेस काही वाक्य नीट ऐका आई आणि वडील नावाचं छत्र हरपल्यानंतर अंगावर जबाबदारी नावाचं बंधन येतं आणि तिथं वय नावाची मर्यादा निघून जाते तिथं पारच पाडावं लागते भूमिका मागे हलवून चालत नाही दिवसभर काबाड कष्ट करायचो आणि माझी लेकरांची अवस्था अशी व्हायची ना जसं आपण घराकडे गेल्यानंतर मुक्या जनावरांना मालकाला पाहिलं की हंबरडा फोडावं कुत्र्याचं पिल्लू जरी असेल तर भुकेने येऊन पायामध्ये तरफडावं मांजरीचं पिल्लू असेल तरी त्याने पायाशी लेवडा घालावं की काहीतरी त्याने द्यावं तशी असणारी एखादी पक्षीने चालायला गेली ना त्या पिल्ला करता जशी ओढ असते ना त्या पद्धतीने त्यांची ओढ असायची प्रभाते चारी या शिकाये प्रभाते चारिया सिताये मी तसे शपथ म्हणू शकत होतो नाही मला परंपरा आहे शपथ म्हणता येत नाही का आपल्याला ही पेट्या बंद करणारी माणसं होतो आपण ही किरकोळ आता आरण्य काळी दोन पांढरे ते नाही का माया मंदिर हालले लागे कळस फुटाया आज कायाळ पक्षीने जाई पिलाले असे म्हणू शकतो सारखंच आहे संध्याकाळी गेलो की ती भाकर त्यांना दिली की मी उपवासी राहायचो माझ्या हाताने त्यांना असणारा घास दिला की ते मुखारविंद असणारे बंद झाले की मला आनंद वाटायचा 65 वर्ष कष्ट केलं दोन्ही भाऊ कर्तबगार बनवले बहिणीला चांगलं घर दिलं नंतर ज्याचे त्याचे प्रपंच उभे राहिले माझा वयाचा कालखंड वाढत गेला प्रत्येकाला शेती आली बैल शेती होती तोपर्यंत काही नाही ट्रॅक्टर शेतीचा काळ आला माझी जरा डोंगराच्या भागात गेली यांचे जरा प्लॉट रस्त्याच्या कडेला आले एक वाक्य बोलू की इथं रस्त्यावर जमीन आली की तिचा भाव वाढतो बरोबर ना प्लॉट रस्त्यावर आला त्याचा भाव वाढतो फ्लॅट रस्त्यावर आला त्याचा भाव वाढतो आणि माणूस रस्त्यावर आला त्याचा भाव कमी होतो मी लय बोलतो वेळ नाही आपल्याला तुमच्याकडे आंबा पाडाला पिकला की उतरवतात पाडाला पिकला आंबा तो उतरवतात आणि उतरल्यानंतर तो ठेवतात पिकायला काय म्हणतात त्याला आडी हा नीट आहे का कच्चा कडू आंबा आडीला ठेवला की गोड होतो बरोबर आहे की नाही फळ आडीला ठेवलं की गोड होतं ते कडू असतं पण गोड माणसाने आडी धरली का तो दुर्दैव अनिल महाराज कधी कधी फार विश्लेषण आहे तहसील ऑफिसला बसलेलो होतो तहसीलदारांनी 10-5-50 गोळा केले फाट पिन मारली आपली ती एकत्र झाली म्हणलं साहेब खरंच काय गंमत आहे का विखुरलेल्या पानांना पिन मारली की एकत्र होते आणि एकत्र माणसांना पिन मारली की ते वेगळे होतात त्यावेळेस असणारं त्या लेकरांचं असं 65 वर्ष चाललं ट्रॅक्टरचा काळ आला म्हणून दोन्ही बंधूंना सांगितलं माझं शेतवरती मला फक्त तुमच्या बंगल्यामागून 10 फूट जायला रस्ता द्या मला दोन्ही भाव विरोधात गेले ज्यांच्याकरता 65 वर्ष मोठा हाकला ना त्या दोन्ही भावांनी वयाच्या 85 वर्षी मला कोर्टामध्ये उभं केलं दुसऱ्यासारखं चंदन सारखं झिजा पण त्याने लाकूड समजता कामा नये कलियुग आहे मग कोणत्या पद्धतीचं ज्यावेळेस बाबांनी हे कर्म बघितलं असेल ना की माझ्या लेकरांनी सुंदरपैकी आयोजन नियोजन केलं तू का म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याण इच्छिताती दयाळुळा तुकोबरायांची भाषा कोणतं कल्याण इच्छिताती काय त्यांना त्या पद्धतीचं वाटलं असं अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये
म्हणता येणार नाही म्हणजे असं प्रसिद्ध फायनल सम्राट आहे पुणे जिल्ह्यात 4-4 माझ्या दावणीला पळायला त्यामुळं मला माझं गाणं मला माहित नाही म्हणलं म्हणजे भर पावसात मोठा हाकल्यासारखा मला यादी मांडायची होती. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया दावा तृष्णेची या आणि त्याच पद्धतीने संतती जर योग्य मार्गावर आली तर मला वाटतं माणसाला समाधान वाटतं. शेवटचे 1 मिनिट घेतो तुमच्यावर, नीट ऐका. कलियुगामध्ये भरपूर संपत्ती कमवा. वाक्य कायम सांगतो, संतती करता अनिल महाराज भरपूर संपत्ती कमवा, पण जोड संस्काराची असू द्या, कमवलेली संपत्ती टिकेल. पण संतती करता जर अमर्याद संपत्ती कमवत असाल पण जोड संस्काराची जर नसल तर कमवलेली संपत्ती तीच संतती संपवल्याशिवाय राहणार नाही. हे न्यायशास्त्राचा पुरावा आहे. ज्यांच्या करता कमवताय तिथे योग्यतेचे आहात का याचा विचार करा, आणि नसल ना तर ती परत माघारी येत नाही, हे डोक्यातून ठेवा. ज्या दिवशी कर्तबगार मुलगा व्यसन करून घरात आला त्या दिवशी घरात वाक्य लिहून ठेवायच्या घराला कीड लागली. ही काळाची गरज आहे. 3 गोष्टीनं महाराष्ट्र संपला, व्यसन, फॅशन आणि दूषण. 3च गोष्टीने संपला. व्यसनामुळे असणारे तरुणाई संपली, फॅशनमुळे तरुणींचा असणारा आघात संपला, आणि एकमेकाच्या दोषामुळे आपण संपत चालू. याच्यापेक्षा मोठं दूषण काहीच नाही. जगातातला प्रत्येक व्यक्ती 2च दुःखाने दुःखी आहे, व्याभिचार आणि भ्रष्टाचार. याच्यापेक्षा कोणतं दुःख नाही. परश्री आणि परद्रव्य, याच्यापेक्षा कोणतं दुःख आहे? याच्यातून थोडंसं करा, कौतुक वाटावं असं जगणं असलं पाहिजे. खाली येऊन बोलू का? काही माणसांना चांगलं म्हणायला सुद्धा क्रिया वाईट करावी लागते. नाही कळलं? यांना तसं जावं का दृष्टांतातून मग आपला यांना रामायण महाभारत नकोच यांना. मी हसवाशी अपेक्षा आहे. काही माणसांना चांगलं म्हणायला सुद्धा क्रिया वाईट करावं लागते. आता तुमच्या जवळ आले म्हणून 1 मिनिटात दृष्टांत सांगून जातो. जाऊ दे, आता तुम्ही आहेच 12:30 पर्यंत माझ्या ताब्यामध्ये, त्यामुळे यादी सांगतो. एक मारुती मंदिराच्या शेजारी राहायचं, आणि नेमकी त्याचा पार आणि ओट्याचा पार एकच होता. पण त्याचा स्वभाव असा होता, जो दर्शनाला त्याला शिव्या द्यायचा. त्याला म्हणा विहिरी शेजारचा वाफा कोरडा असणे. काही मंदिराजवळ असून त्याला सांगायला लागतं, तसं काही करू नको, आज एकादशी आहे ना. म्हणतो आज आहे, जाऊ म्हणते काय झालं, चूक बोल. इतके दलिंद्रे. त्याचा स्वभाव असा होता का जो दिसून त्याला शिव्या द्यायचे. त्याचं वय 80 झालं. मग तो पोरांना म्हणला, पोरावं गावाने मला चांगलं म्हणावं असं काहीतरी करा. पोरं म्हणे तुला घरात चांगले म्हणा ना गाव कुठं चांगलं म्हणायचं. तो गावात कोणीच सोडला नाही शिव्या द्यायचा. दिसन त्याला शिव्या द्यायचा. तुला काय चांगलं म्हणायचे. पण ते असं म्हणता म्हणता मेलं महाराज. मेल्यावर 10-13 झाला, पण पोरं विचार होती. येतं वडील जे करते मी सांगितलं त्याच्यात वंशातली होती. पोरं म्हणे आपल्या वडिलांना अख्खं गाव चांगलं म्हणत नव्हतं, कारण ते अख्ख्या गावाला शिव्या द्यायचे. मग काय चांगलं केलं पाहिजे, काहीतरी फॉर्म्युला असा केला पाहिजे की आपल्यामुळं लोक म्हणले पाहिजे ते चांगलं होतं. आता पोरं तशीच होती. पोरांनी ते काय करायचं, कोणी दिसले शिव्या द्यायचं. पोरांनी फॉर्म्युला बदलला, दिसन त्याला फाटवायचं. मग ज्याला फाटकावलं ते म्हणायचे यांच्यापेक्षा ते बरं होतं. यांच्यापेक्षा ते फक्त शिव्या देत होतो, हे हाणताय लागले. याचा अर्थ कधी कधी काही माणसांना चांगलं म्हणायला सुद्धा क्रिया वाईट करावी लागते. कलियुगातला दौर. असं काहीतरी कर्म करून जा की ते संतती आणि संपत्ती तुमचं नाव पाठीमागे काढलं पाहिजे. काही माणसं फार थोड्या दिवस जगतात, एक वाक्य, पण इतकं सुंदर आयुष्य जगून जातात की ती गेल्यानंतर कुटुंबाला, गावाला, भावाला गरज म्हणून माणसं शिव्या देऊन, त्या देवाला शिव्या देऊन त्या व्यक्तीला आणावा असा प्रयत्न करतात. आणि काही माणसांकरता माणसं रोज प्रयत्न करतात त्याला घेऊन जा, यम सुद्धा नेत नाही म्हणतात. याच्या बाई यादीत कुडत नसावं. इतकं सुंदर जीवन असावं ना का आपण गेल्यानंतर वैर्यातला वैरी जरी असला ना तरी त्याच्या डोळ्यात अश्रू आलं पाहिजे. उत्तम शिवरे कीर्ती मागे जगणं असलं पाहिजे. वाक्य नीट ऐका. काहींचा सल्ला कामाचा असतो. नीट ऐका. आजार होईपर्यंत डॉक्टरचं ऐकावं. नीट ऐका. आजार बरा होईपर्यंत कायम डॉक्टरचं ऐकावं. केसचा निकाल लागेपर्यंत मला वाटतं वकिलाचं ऐकावं. शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत शिक्षकांचं ऐकावं. जीवनामध्ये समाधान पाहिजे असेल तर ज्ञानोबा तुकोबारांचं ऐकावं. आणि आपलं जीवन सफल व्हावं असं वाटत असेल तर मरेपर्यंत बापाचं ऐकावं. जी माणसं परमार्थामध्ये पापाला घाबरले ती सफल झाली, आणि जी संसारात बापाला घाबरले ती सफल झाली. जो बापाला घाबरला नाही त्याचा असणारा दृष्टिकोनातून यादी विश्लेषण मांडायचं नाही. मग त्या पद्धतीचे कौतुक वाटे झाली या वेचाचे, आणि नाव मंगळाचे तेने गुणे. जिवंतपणे जमेल त्या ठिकाणी परोपकार करा. चांगलं कर्म करत असताना भजनानंदी जीवन ठेवा. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी तरी कधी म्हणत जा. नाही कमीत कमी गावातलं कोणी मेलं तरी राम राम तरी म्हणत जा. आम्ही भजन माहितीतच शिकलो म्हणा. वेळ संपले आता. भजने म्हणून देत नव्हते जुने आम्हाला. आम्ही कोणी मेलं का मग आम्हाला म्हणत तुम्ही म्हणा, तुम्ही म्हणा, हे वाजवाय आम्ही म्हणाया. आम्हाला कोणी मेलो आनंद व्हायचा.
चालायचं, प्रत्येकाचा आनंदाचा विषय वेगळा असतो त्या दृष्टिकोनातून त्या दृष्टी मला विश्लेषण मांडायचं नाही. किती कौतुक झालं पाहिजे की आपण गेल्यानंतर अजरामर कीर्ती राहिली पाहिजे. याच्याकरता एक दृष्टांत सांगेल. मग कोणत्या भजनाने एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण भजन करू आणि निर्धारित शेवटच्या 5 मिनिटांमध्ये वडिलांचं महत्व सांगून सेवेला पूर्णविराम देऊ.